नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी टर्नर निर्देशक श्री मगरवेटी. आज आपण बघणार आहोत बेरिंग्स भाग 2. बेरिंग भाग 2मध्ये बघणार आहे अँटी फ्रिक्शन बेरिंग्स. या अगोदरच्या लेसनमध्ये बघितलं होतं आपण बेरिंग भाग 1 प्लेन बेरिंग किंवा फ्रिक्शन बेरिंग्स. ते बूस्ट टाईपच्या ज्या काय असतात प्रेस करून किंवा त्या ठिकाणी योग्य प्रकारे त्या ठिकाणी हाऊसिंगमध्ये त्या बसून ज्यांचा वापर केला जातो ते आपण बेरिंग बघितले आहे. या ठिकाणी बघणार आहोत आपण अँटी फ्रिक्शन बेरिंग म्हणजे फ्रिक्शनपासून विरोध करणाऱ्या बेरिंग. फ्रिक्शन म्हणजे घर्षणाला विरोध करणाऱ्या किंवा कमीत कमी घर्षण होणाऱ्या ज्या काही बेरिंग्ज असतात त्यांना अँटी फ्रिक्शन बेरिंग्ज असे म्हणतात. मग बेरिंग म्हणजे काय? बिअर म्हणजे काय तर कॅरी करणे किंवा वाहून नेणे किंवा धारण करणे, सहन करणे. बिअर त्या अशा असल्या रिंग म्हणजे प्राप्त होणारी जी काही गती आहे ती स्मूथ गती त्या ठिकाणी धारण करून त्या ठिकाणी पडणारा लोड जो का असतो तो सहन करणे, तो वाहून नेणे आणि दुसऱ्या पार्टला कॅरी करणे, अशा प्रकारच्या ज्या काही रिंग्ज वापरतात त्यांना बेरिंग्ज असे म्हणतात. मग आता अँटी फ्रिक्शन बेरिंगमध्ये आपण रेग्युलर बेरिंग बघितलेले आहे बॉल बेरिंग. बघा याच्यामध्ये बघितलेलं आहे की बॉल बेरिंग अशा प्रकारच्या बेरिंग आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. नंतर सेल्फ अलाइनमेंट अशा प्रकारच्या सुद्धा रोलर बेरिंग्ज असतात. या प्रकारच्या सुद्धा रोलर बेरिंग असतात. त्यानंतर डबल रोमध्ये सेल्फ अलाइनमेंटची बेरिंगसुद्धा असते. नंतर असे टेपर रोलर बेरिंगसुद्धा असतात. अशा थ्रस्ट बेरिंग असतात किंवा निडल बेरिंगसुद्धा असतात. या बेरिंगचे आपण या लेसनमध्ये टोटल कार अँटी फ्रिक्शन बेरिंगचा उपयोग कार्समध्ये, त्यानंतर बायसिकलमध्ये, मशीनच्या स्पिंडलमध्ये मोटर्सला जोडण्याकरता, त्यानंतर किचन ट्रॉलीच्या खालच्या बाजूला सुद्धा रोलर्स लावलेले असतात. यामध्ये अँटी फ्रिक्शन बेरिंगचा उपयोग केला जातो. तर याचे प्रकार कोणते, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कशा प्रकारे याचा उपयोग केला जातो आणि त्याचे इतर कार्य कोणते आणि कोणकोणत्या टाईप्सच्या या अँटी फ्रिक्शन बेरिंग्ज असतात. तर त्या ठिकाणी ॲक्सियल लोड किंवा रेडियल लोड सहन करण्याकरता किंवा फोर्स सहन करण्याकरता किंवा फ्रिक्शन कमी करण्याकरता आणि विशिष्ट पद्धतीनं लुब्रिकेशन देण्याकरता सुद्धा यांचा वापर करण्यात येतो. बेरिंगचे कंपोनंट्स फार जे काही इनर एज, आउटर एज, केज असतील त्याची टर्मॉलॉजी म्हणजे त्या ठिकाणी स्पेरिकल, सिलेंड्रिकल, निडल, टेपर बेरिंग, बॉल बेरिंग मध्ये हे उपलब्ध असतात. जे काही रेग्युलर वापरण्यात येणारे बॉल बेरिंग आहे ते सर्वसाधारण ठिकाणी याचा वापर करण्यात येतो. तर याचे मुख्यतः जे काही बॉल बेरिंग याचा कट सब सेक्शन दाखवलेला आहे. त्यानंतर सिलेंड्रिकल रोलर बेरिंग, स्पेरिकल रोलर बेरिंग, टेपर रोलर बेरिंग आणि निडल रोलर बेरिंग यांचे प्रकार आपल्याला किंवा या ठिकाणी टाईप्स या ठिकाणी बघायचे आहेत. अँटी फ्रिक्शन बेरिंगचे आपण या ठिकाणी आता पार्ट बघूया. आता हा जो काही पार्ट आहे त्याला रोलिंग एलिमेंट्स म्हणतात. रोलिंग म्हणजे रोलिंग करण्याकरता जे काही एलिमेंट्स वापरले जातात, मग बॉल टाईपचे असतील किंवा रोलर टाईपचे असतील तर हे रोलिंग एलिमेंट्स झाले. मग त्या ठिकाणी रोलिंग एलिमेंट्स. त्यानंतर ही इनर एज असते. बघा बेरिंगच्या आतल्या बाजूला या ठिकाणी दाखवलेली ही इनर एज झाली. या ठिकाणी हा पार्ट जो काय आहे तो त्या ठिकाणी हे आउटर एज झाले. बेरिंगचे आउटर एज, इनर एज आणि आउटर एज. ज्या काही फिरणारा पार्ट असतो, शाफ्ट असेल तर आतल्या इनर एजवरती बसतो किंवा बॉडीमध्ये हाऊसिंगमध्ये जर बसवायचं असेल तर आउटर एजच्या डायमीटरच्या साईजचं त्याचं होल असलं पाहिजेत. त्याच्यानंतर हा जो काही पार्ट दिलेला आहे हे जे काही इनर एज आणि आउटर एज दिलेले असतात त्यांनाच इनर रेस किंवा आउटर रेस असे म्हटलं जातं आहे. हे इनर रेस किंवा आउटर रेस असे म्हटलं जातं आहे. त्यानंतर हा केज किंवा रिटर्नरचा भाग झाला. केज किंवा रिटेनर. मग याचा उपयोग का होतो केज किंवा रिटेनरचा? तर जे काही रोलिंग एलिमेंट्स असतात त्यांना योग्य प्रकारे म्हणजे योग्य अंतरावरती त्या ठिकाणी पकडून ठेवण्याचं काम आणि त्या ठिकाणी रोलिंग होण्याचं काम त्या ठिकाणी त्या करत असतात. मग त्या ब्रास टाईपच्या, ब्रॉन्झ टाईपच्या किंवा काही स्टीलच्या सुद्धा असू शकतात किंवा काही प्लास्टिकच्या सुद्धा असतात. आणि त्याच्यानंतर हे काय झालं, ही साईडची जी काही असते ती कवर पद्धत झाली. हा जो काय भाग झाला हा सीलचा भाग झाला. बेरिंगच्या या साईडला जर एखाद्या ठिकाणी डस्ट किंवा धूळ जर त्या ठिकाणी जात असेल किंवा बारीक जर त्या ठिकाणी कण जर जात असतील तर त्या ठिकाणी दोन्ही बाजूला किंवा वन साईडला गरजेनुसार त्या ठिकाणी असे सील दाखवले जातात किंवा त्या ठिकाणी लावले जातात. हे रबरचे किंवा मेटलचे सुद्धा असू शकतात. हे कोडिंग बरोबर जसं आपण कोडिंग दिलेलं असतं त्याच्याबरोबर RS जर असेल तर रबर सील असतं. त्यानंतर WLU2RS जर असेल तर दोन्ही साईडनं रबर सील लावलेलं असतं. झेड असेल तर मेटलचं सील असतं हे बेरिंगच्या या साईडनं लावलेलं असतं. आणि डबल झेड जर असेल कोडिंग बरोबर तर त्या ठिकाणी मेटलच्या दोन्ही साईडला त्या ठिकाणी लावलेलं आपल्याला आढळून येतं. अशा प्रकारचं या ठिकाणी दिलं. आणि हे जे काही एलिमेंट्स असतात, जे काही या ठिकाणी घटक आहेत, हे जे काही रेसेस आहे, इनर त्या ठिकाणी रेस असेल किंवा आउटर रेस असेल, रेस म्हणजे रेसेसिंग, याच्या आतल्या बाजूला बघा या ठिकाणी आढळून येतं रेस म्हणजे या ठिकाणी रेसेसिंग म्हटलं जातं. रेसेसिंग म्हणजे ग्रू
जो काही बॉल एलिमेंट्स असेल, बॉल असेल किंवा रोलर एलिमेंट्स असेल, त्याच्या टाईपचा त्यामध्ये तिथं ग्रू केलेला असतो. त्या ग्रूलाच रेसिसिंग असे म्हणतात. हे आतल्या बाजूला बेरिंगचा लावला जातो म्हणून इनर रेस, आणि बाहेरच्या बाजूला लावला जातो म्हणून त्याला आउटर रेस म्हणजेच रेसिसिंगचा भाग असं म्हटलं जातं आहे. मग आता याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहेत बेरिंगचे प्रकार कोणकोणते आहेत. तर त्यामध्ये पहिला आपण बघणार आहोत बॉल बेरिंग. बघा, बॉल बेरिंग म्हणजेच त्या ठिकाणी अँटी फ्रिक्शन बेरिंगमध्ये बॉल बेरिंगचा उपयोग सर्वसाधारण ठिकाणी जनरली सर्वच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी करण्यात येतो. उल्लेख या ठिकाणी अँटी फ्रिक्शन बेरिंग म्हणून सुद्धा केला जातो. या सर्व जे काही पार्ट्स आहे या ठिकाणी ड्रॉइंगमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. थोडक्यात इथं कट सेक्शन दाखवलेलं आहे. बघा, आत्ताच बघितलं त्याप्रमाणे ही आउटर रेस झाली, ही इनर रेस झाली. हा जो काही आहे हा या ठिकाणी जो काही तो रोलिंग एलिमेंट्स म्हणजेच बॉल आकाराचा आहे म्हणून हे बॉल बेरिंगचं झालेलं आहे. आणि या ठिकाणी हे सील दाखवलेलं आहे. हे मेटलचं असेल किंवा प्लास्टिकचं असेल, आणि ही केज दाखवलेली आहे. या ठिकाणी हे रोलिंग एलिमेंट्सला त्या ठिकाणी समान अंतरावरती धरून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केज करत असते किंवा त्याला रिटेनर असे म्हणतात. या ठिकाणी दाखवले. मग बॉल बेरिंगचे बरेचसे प्रकार पडतात. मग बॉल बेरिंग जी काही ती सिंगल रो बॉल बेरिंग असेल, डबल रो बॉल बेरिंग असेल, सेल्फ अलाइनमेंटची बॉल बेरिंग असेल, अँग्युलर कॉन्टॅक्टची बॉल बेरिंग असेल किंवा रेडियल कॉन्टॅक्टची बॉल बेरिंग असेल, किंवा त्या ठिकाणी थ्रस्ट बॉल बेरिंगसुद्धा असते. मग असे बॉल बेरिंगचे बरेचसे त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. तर या ठिकाणी बघा, सील दाखवलेले वेगवेगळ्या कलरमध्ये इथं सेल दाखवलेले की कशा प्रकारचे सील त्या ठिकाणी लावण्यात आलेले बॉल बेरिंगला. जी काय आउटर रेस असेल किंवा इनर रेस असेल किंवा त्या ठिकाणी रोलिंग एलिमेंट्स असतील, याचं जे काही मटेरियल असतं ते हाय ग्रेड क्रोमियम स्टील किंवा क्रोम निकेल स्टीलपासून हे तयार केले जातात. मग याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली जाते. हार्डनिंगची प्रक्रिया करतात, ग्राइंडिंगची, त्या ठिकाणी लॅपिंगच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करून हे तयार केले जातात. आणि त्या प्रकारे बॉलचे जे काही रोलिंग एलिमेंट असतात त्याच्या अगोदरचं आकाराचे त्या ठिकाणी डीप रेसेस पाडून त्यामध्ये हे बसवले जातात. मग हे जे काही या ठिकाणी बॉल बेरिंग आहे, बॉल बेरिंग आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे बऱ्याचशा प्रकारामध्ये हे उपलब्ध असतात. जर त्या ठिकाणी एखाद्या शापमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी त्याला पकडायचं असेल, अशा प्रकारचा शाप जर असेल तर त्या ठिकाणी त्याला पकडायचं इनर एजमध्ये, आणि जर हाऊसिंगमध्ये पकडायचं असेल आतला जर त्या ठिकाणी, तर आउटर एजच्या साईजचं त्या हाऊसिंगमध्ये बोर करावं लागतं आहे. त्यातील बॉल्स अलग अलग व सारख्या अंतरावर ठेवण्यासाठी पोलादी किंवा अलो धातूपासून बनवलेली जी काही एक रिंग्ज असते, जो काही पिंजरा असतो जे आपण बघितले आता, त्याला केज असे म्हणतात. आणि सारखा आकार देऊन त्यामध्ये त्याला बसवलं जाते. आणि या ठिकाणी जो काय आकार अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी केज किंवा त्या ठिकाणी पिंजऱ्यासारखा जो काय आकार दिसतो केज, ते उपलब्ध असतात. कोणत्याही एखाद्या शापच्या व्यासाकरिता सर्वसाधारणपणे 2 किंवा 3 आकाराचे बाहेरील व्यास असलेले आणि रुंदीच्या बेरिंग ज्या उपलब्ध असतात. जेव्हा जेव्हा बाहेरचा व्यास आणि रुंदी वाढत जाते तशी बेरिंगची जो काही भार वहन करण्याची क्षमता असते ती वाढत जाते. जेवढी रुंदीचे असले तेवढं त्या ठिकाणी साहजिकच रोलिंग एलिमेंट्स काय होतात, त्यांचा डायमीटरसुद्धा वाढत जातो आणि बाहेरचा डायमीटर तसंच रुंदीसुद्धा वाढत जात असते या ठिकाणी. मग रुंदी वाढत गेली तेवढीच बेरिंगची काय होती, भार सहन करण्याची क्षमता त्या ठिकाणी ती वाढत जाते. या बेरिंगची रुंदी ही बेरिंगच्या आतील व्यासापेक्षा लहान असते. जी काही बेरिंगची रुंदी असते म्हणजे जी काही त्याची थिकनेस असते ती लहान, आतील जे काही इनर रेस असेल त्याच्या आतील डायमीटरपेक्षा काय असते, लहान असते. या बेरिंगचा उपयोग नेहमी करता सर्वसाधारण भार किंवा रेडियल भार जो काय असतो म्हणजे वरून म्हणजेच आडव्या स्वरूपात वापरण्याकरता बॉल बेरिंगचा वापर करण्यात येतो. जसं मोटर फिरत असले आडव्या स्वरूपामध्ये फिरते म्हणजे त्या ठिकाणी रेडियली भार सहन करण्याकरता बॉल बेरिंगचा उपयोग करण्यात येतो. उभ्या स्वरूपाचा भार सहन करण्याकरता याचा उपयोग करत नाही. डायरेक्टली जर वरच्या बाजूला जर पिस्टन असेल किंवा त्या ठिकाणी वरच्या बाजूला भार सहन करणारा त्या ठिकाणी स्पिंडल असेल तर त्यामध्ये त्याचा वापर करत नाही. कास्टिंगमध्ये असलेल्या यंत्रभागातील बेरिंग हाऊसिंगमध्ये हे बेरिंग मजबूत तऱ्हेने प्रेस फिट करून किंवा घट्ट करून त्या ठिकाणी बसवले जातात. बेरिंगच्या बोरमध्ये जे काय बेरिंगचा आतला बोर असेल त्यामध्ये शाफ्ट देखील अशाच प्रकारे घट्ट स्वरूपामध्ये बसवला जातो. त्यामुळे जेव्हा शाफ्ट फिरतो तेव्हा बेरिंगचे आतील रिंग आणि बॉल्स हे सुद्धा शाफ्टसह फिरत असतात. म्हणजे इंटरनल जर बाहेरची केस जर त्या ठिकाणी फिट केलेला असेल आणि इनर केसमधला जर शाफ्ट जर फिरत असला तर त्याच्याबरोबर हे जे काही इनर एज हा जर शाफ्ट फिरत असला तर वरची जी काही आउटर रेज असते ही बॉडीमध्ये घट्ट बसवली जाते आणि इनर एज बरोबरच त्या ठिकाणी हे
कॉन्टॅक्ट रोलर जे काय असतात ते काही रोलिंग एलिमेंट्स असतात ते त्याच्याबरोबर फिरत असतात. आणि जर या ठिकाणी आतला पार्ट जर फिट असेल आणि बाहेरच्या भागाबरोबर जर फिरणारा असेल तर त्या ठिकाणी आतलासुद्धा प्रेस फिटच बसवला जातो आणि बाहेरची जी काही आउटर रेस असते ती त्या ठिकाणी त्या पार्टबरोबर बाहेरील पार्टबरोबर ती फिरत असते. अशा प्रकारची सर्वसाधारण याची रचना केलेली असते. त्यानंतर बघणार आहोत आपण रोलर बेरिंग. बघा रोलर बेरिंग ज्या काही दाखवलेल्या आहेत त्या रोलर आकाराच्या त्या ठिकाणी बेरिंग उपलब्ध असतात. बघा इथं सिलेंड्रिकल रोलर बेरिंग दाखवलेलं आहे. बघा ड्रॉइंगमध्ये आपण इथं बघू रोलर दाखवलेले आहे. इथं हे जे काही रोलिंग एलिमेंट्स आहे ते त्या ठिकाणी सिलेंड्रिकल आकाराचे आहेत. सिलेंड्रिकल म्हणजे दंडगोलाकृती आकाराचे, म्हणून याला सिलेंड्रिकल रोलर बेरिंग असं म्हटलं जातं आहे. ज्या ठिकाणी जास्त भार सहन करावा लागत असतो, जास्त लोड येतो, अशा ठिकाणी या सिलेंड्रिकल रोलर बेरिंगचा उपयोग केला जातो. याची इनर रेस आणि आउटर रेस, आउटर रेसमध्ये अशा प्रकारे रोलिंग एलिमेंट्स असतात. इनर रेस आपण ही बाजूला सुद्धा काढू शकतो. अशा प्रकारची सुद्धा व्यवस्था केलेली असते. बाकीची रचना नेहमीच्या बेरिंगप्रमाणेच असते, बॉल बेरिंगप्रमाणेच असते. याच्यामधला ज्याचा आधुनिक भाग म्हणजे ज्याचे सेल्फ अलाइनमेंट व्हावी अशा प्रकारची ही जी काय अलाइनमेंट बदलणार आहे, शाफ्टची डायरेक्शन थोडंसं अँग्युलरमध्ये जरी झाली तरी चालते आणि मजबूत आणि भार सहन करणारा जर पाहिजे असेल तर अशा स्वरूपाचे स्पेरिकल दंडगोलाकृती परंतु थोडेसे रेडियस असलेले स्पेरिकल ज्याला म्हणतो आपण तसे स्पेरिकल रोलर बेरिंगसुद्धा उपलब्ध असतात. मग ही सिंगल रोमध्ये उपलब्ध असते, हे डबल रोमध्ये सुद्धा उपलब्ध असतात. ह्यासुद्धा सिलेंड्रिकल बेरिंगसुद्धा डबल रोमध्ये उपलब्ध असतात. यामध्ये सुद्धा ड्रॉइंगमध्ये खालच्या ड्रॉइंगमध्ये सुद्धा स्पेरिकल बेरिंग दाखवलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा इथं डबल रो दाखवलेला आहे. जास्त भार जर सहन करायचा असेल, जास्त लोड जर त्या ठिकाणी होत असेल तर या ठिकाणी डबल रो म्हणजे डबल लाईन असलेल्या बेरिंगचा सुद्धा उपयोग करण्यात येतो. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या रोलर बेरिंग असतात. यांचं जे काही रोलर बेरिंग आहे याचा उपयोग देखील सुद्धा रेडियल किंवा थोडासा भार ॲक्सियल जरी असेल परंतु रेडियल भार, परंतु जास्त स्वरूपाचा रेडियल भार जर सहन करायचा असेल तर रोलर बेरिंगचा उपयोग करण्यात येतो. मात्र या बेरिंगची भार वहन क्षमता त्याच आकाराच्या बॉल बेरिंगच्या क्षमतेपेक्षा मात्र जास्त असते. अधिक जास्त भार वहन करायचा असेल तर 2 ओळीची म्हणजे 2 रो असलेली किंवा डबल रो बेरिंगचा वापर केला जातो, जसं आत्ताच आपण ड्रॉइंगमध्ये बघितलं त्या पद्धतीनं. मग याच्यानंतरचं आपण या ठिकाणी जे काही तर या रोलर बेरिंगमध्येच याच्यातला नंतरचा दुसरा भाग जो काही तो टेपर रोलर बेरिंगचा सुद्धा असतो. टेपर रोलर बेरिंगसुद्धा उपलब्ध असतात. जर त्या ठिकाणी ॲक्सियलसोबत रेडियल जरी त्या ठिकाणी भार जर येत असेल, ॲक्सियलसोबत रेडियल जरी येत असेल तर या ठिकाणी टेपर रोलर बेरिंगचा उपयोग करण्यात येतो. या प्रकारच्या टेपर रोलर बेरिंग त्या ठिकाणी वापरण्यात येतात. या वापरण्यात येतात जेव्हा आडवा भार व उभा भारापेक्षा कमी जास्त स्वरूपामध्ये असतो. या बेरिंगचा अशा ठिकाणी उपयोग करण्यात येतो. या ठिकाणी दाखवलेले आहे त्याचे हे जे काही रोलर्स दाखवलेले आहे आणि हे या ठिकाणी हा बेरिंगचा भाग दाखवलेला आहे. हा याच्यामध्ये इथं अशा पद्धतीनं बसवला जातो. यालाच या ठिकाणी टेपर रोलर बेरिंग असे म्हटलं जातं. हे रोलर्स दाखवलेले आहे. ही या ठिकाणी इनर एज, आउटर एज आणि आतल्या बाजूला हे जे काही रोलिंग एलिमेंट्स आहे ते त्या ठिकाणी रोलर टाईपचे असतात. मग हे टेपर रोलरसुद्धा असू शकतात आणि रेग्युलर रोलर सारखे सुद्धा असू शकतात. परंतु याचा जो काही भाग आहे इनर एज किंवा आउटर एज तर हे त्या स्वरूपाचं टेपर स्वरूपाच्या उपलब्ध असतात. बेरिंग बघणार आहे आपण टेपर रोलर बेरिंग. टेपर रोलर बेरिंग हे रोलर बेरिंगचाच टाईप आहे. मग सायमल्टेनियसली रेडियल लोड असेल किंवा ॲक्सियल लोड असेल तर ते सहन करण्याकरता या टेपर रोलर बेरिंगचा उपयोग केला जातो. Axial load applied at the cross of the axis of the shaft and while a radial load is applied to the shaft. टेपर रोलर बेरिंगची जी काही इनर रेस असते आणि हे आउटर रेस आहे दोन्ही टेपर डिझाईनमध्ये उपलब्ध असतात आणि जे काही रोलिंग एलिमेंट्स आहे ते सुद्धा टेपर असतात. बोरिंग नंबरवरती याच्यावरती 3 नंबर हा टेपर रोलर बेरिंगला रिप्रेझेंट करत असतो. जसे की आपण या ठिकाणी बघूया, या बेरिंगचा नंबर आहे 32315 म्हणजे 32315. तर यामध्ये 3 अंक हा टेपर रोलिंग बेरिंग दर्शवत असते. या बेरिंगचा उपयोग जास्त करून ऑटोमोबाईल सेक्शनमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये केला जातो, ज्या ठिकाणी हेवी लोड त्या ठिकाणी येत असतो. अशा साधनांमध्ये गिअर बॉक्समध्ये याचा उपयोग करण्यात येतो. यानंतर बघणार आहे निडल बेरिंग.
निडल केज बेरिंग. निडल म्हणजे सुई. सुई म्हणजे काय, लहान डायमीटर असलेला. लहान डायमीटरच्या आकाराच्या ज्या काही बेरिंग्ज असतात त्याचा व्यास हा रोलरचा व्यास हा लहान असतो. आणि जे काही हाऊसिंगमध्ये जिथं बसवायचं, जेव्हा कमी जागा उपलब्ध असते व अशा नियंत्रित जागेमध्ये जेव्हा लहान व्यासाची बेरिंग बसवण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी या निडल बेरिंगचा वापर करण्यात येतो. ह्यासुद्धा रोलर बेरिंगचंच एक उदाहरण. निडल बेरिंगलाच क्विल बेरिंग असे सुद्धा म्हटले जाते. हे जे काही निडल बेरिंग आहे त्याचे बॉल्स जे काही असतात, जे काही रोलर असतात ते जास्त लांबीचे दिलेले असतात. त्याची लांबी जास्त असून त्यांचा डायमीटर हा कमी असतो आणि कमी जागेमध्ये यांचा उपयोग चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतो. याचा जे काही उपयोग आहे, या बेरिंगचा उपयोग अशा ठिकाणी उपयोगात आणतात की त्याचे व्हेरिएबल लोड लागतात व जिथे जर्क जास्त लागतो अशा ठिकाणी, जसे की पिस्टन पिन असतील, बेरिंग रॉक आर्म असतील, युनिव्हर्सल जॉईंट असतील क्रॉस, यामध्ये यांचा उपयोग जास्त प्रमाणे करण्यात येतो. यामध्ये जे काही लार्ज लोड आहे त्याची कॅपॅसिटी त्याच्या तुलनेत साईजच्या तुलनेमध्ये मात्र जास्त असते आणि या बेरिंगचा उपयोग जो काही आहे तो कमी जागेमध्ये, कमी साईज जर असेल तर आणि कमी स्पीडवरती चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकतो. यानंतर बघणार आहोत आपण थ्रस्ट बॉल बेरिंग. थ्रस्ट बॉल बेरिंग असेल किंवा थ्रस्ट रोलिंग बेरिंग पण असू शकते. जास्त भार जर असेल तर या प्रकारच्या बेरिंग करता आडव्या प्रकारचा भार हा सहन करू शकत नाही. यावरती दिलेलं आहे बघा, ड्रॉइंगमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो काही भार आहे अशा प्रकारचा उभा जर भार जर असेल तर या ठिकाणी जे काही रोलिंग एलिमेंट्स असतात ते आडव्या स्वरूपामध्ये असतात आणि उभा पडणारा भार जर जास्त स्वरूपात जर असेल तर ते त्या ठिकाणी सहज शक्य असतं. म्हणून अशा ठिकाणी थ्रस्ट बॉल बेरिंगचा उपयोग करण्यात येतो किंवा थ्रस्ट रोलिंग बेरिंगचा उपयोग करण्यात येतो. थ्रस्ट म्हणजे काय, दाब, धक्का, जोरदार धक्का जर पडत असेल किंवा मोठा धक्का पडत असेल आणि त्या ठिकाणी घुसण्याची तर त्या ठिकाणी ताकद ठेवत असेल तर त्या ठिकाणी थ्रस्ट बॉल बेरिंगचा उपयोग करण्यात येतो. मग या ठिकाणी जे काही थ्रस्ट बॉल बेरिंग असेल किंवा थ्रस्ट रोलिंग बेरिंग असतील ते या ठिकाणी थोडक्यात ड्रॉइंगमध्ये दाखवलेलं आहे. बघा, डायरेक्शन उभ्या स्वरूपाचा जर भार जर पडत असेल तर या ठिकाणी थ्रस्ट बेरिंगचा उपयोग केला जातो. हे जे काही रोलिंग एलिमेंट्स आहे या ठिकाणी बॉल टाईपचे म्हणून याला बॉल थ्रस्ट बेरिंग असे म्हटलं जातं आहे. आणि या दुसऱ्या ड्रॉइंगमध्ये जे काय दाखवलेलं आहे या ठिकाणी हे जे काही रोलिंग एलिमेंट्स आहे ते त्या ठिकाणी रोलर टाईपचे म्हणून थ्रस्ट रोलर बेरिंग असे म्हटलं जातं आहे. थ्रस्ट रोलर बेरिंग कोणत्या ठिकाणी वापरतात, जर त्या ठिकाणी रेडियल आणि ॲक्च्युअली दोन्ही जर या ठिकाणी उभ्या स्वरूपाचा आणि थोडंसं कोनिकल जरी भार जर असा पडत जर असेल, कोनिकल पण पडत असेल आणि जर उभ्या स्वरूपाचा जर त्या ठिकाणी भार जर पडत असेल तर अशा ठिकाणी थ्रस्ट रोलर बेरिंगचा उपयोग करण्यात येतो. मग ही जे काही थ्रस्ट बेरिंग आहे, थ्रस्ट बॉल बेरिंग आहे, हिचा जनरली आपण या ठिकाणी बघितलेली जर लेथ मशीनचा लीड स्क्रू जर असेल तर टेल स्टॉकच्या साईडनं ज्यावेळेस बॉडीमध्ये फिट करतात तर त्या बाजूला ज्यावेळेस ते ॲटोमॅटिक कॅरेजचा वापर करतो आपण थ्रेडिंग करताना किंवा टर्निंग, तर त्या साईडनं त्याचा दबाव येतो म्हणून त्या बाजूला ते स्मूथ गतीनं फिरावं म्हणून एका साईडनंच दाब येतो म्हणून त्या ठिकाणी थ्रस्ट त्या ठिकाणी बेरिंगचा उपयोग करण्यात येतो. याला थ्रस्ट बेरिंग असे म्हणतात. हे 3 विभागामध्ये विभागलेले असतात. त्याचे 3 पार्ट वेगवेगळे होत असतात. म्हणजे या ठिकाणी जी काही थ्रस्ट बेरिंग आहे त्या ठिकाणी त्याचं हे जे काही आउटर रेस असेल किंवा या ठिकाणी दोन्ही आउटर रेस ह्या सारख्याच असतात, त्याच्यामध्ये ते रेसेसिंग केलेलं असतं बॉल आणि मधली जे काही भाग असतो त्याला केज असे म्हणतात आणि मधला जो काही भाग असतो केजचा तो रोलिंग एलिमेंट्सनं त्या ठिकाणी पकडून धरलेला असतो. त्याला हाऊसिंग रेस असे म्हणतात. जे काय आउटर असेल किंवा खालच्या बाजूचा आउटर असेल त्याला हाऊसिंग रेस असे म्हटलं जाते. अशा पद्धतीनं या ठिकाणी रोलिंग एलिमेंट्स किंवा त्या ठिकाणी बॉल एलिमेंट्स वापरून त्या ठिकाणी थ्रस्ट बॉल बेरिंग किंवा थ्रस्ट रोलिंग बेरिंगचा वापर ज्या ठिकाणी एकाच बाजूला वरच्या बाजूला दबाव येतो किंवा अँग्युलरमध्ये दबाव येत असेल तर टेपर किंवा थ्रस्ट रोलर बेरिंगचा किंवा थ्रस्ट टेपर रोलर बेरिंगचा सुद्धा वापर करण्यात येतो जास्त भार जर पडत असेल तर. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण लेसनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बेरिंग्ज असतील त्याची थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या बेरिंग्ज आहे, रोलर बेरिंग असेल, बॉल बेरिंग असेल, सिलेंड्रिकल बेरिंग असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बेरिंग आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बघा, थ्रस्ट बेरिंग जी काय आत्ताच बघितली ती या पद्धतीनं इथं 3 भागामध्ये हे बघा अशा प्रकारचं त्या ठिकाणी केज असतात. वरच्या बाजूला असेल, खालच्या बाजूला असेल आणि मध्ये जे काय असतात रोलिंग एलिमेंट्स असा हा तिसरा भाग. अशा 3 प्लेटामध्ये 2 प्लेट असतात दोन्ही बाजूच्या रेसेसिंग केलेल्या आणि मध्ये रोलिंग एलिमेंटची त्या ठिकाणी केज दिलेली असते. अशा प्रकारचा त्या ठिकाणी वापर करण्यात येतो. यांना म्हणतात फ्रिक्शन
अँटी फ्रिक्शन बेरिंग, म्हणजे याच्या सहाय्यानं त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्शन अत्यंत कमी स्वरूपामध्ये होण्यास मदत होत असते. मग या जी काही बेरिंगची निवड करताना यामध्ये 4 प्रमुख गोष्टी महत्त्वाच्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. बेरिंगवरील भार किती ठेवायचा याच्यानुसार त्याची निवड करावी. बेरिंग करता आपल्याला हाऊसिंगमध्ये उपलब्ध जागा किती आहे याच्यानुसार त्या बेरिंगचं त्या ठिकाणी वापर करण्यात यावा किंवा निवड करण्यात यावी. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा बेरिंगचं कार्य उच्च दाब, तापमान आणि झीज होऊ नये आणि तापमान सहन करेल अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्याचं मटेरियल असलं पाहिजे किंवा त्याची निवड करावी. आणि बेरिंगचा खर्चसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी बघणं गरजेचं असतं. याच्यानुसारच त्या ठिकाणी प्रामुख्याने या 4 मुद्द्यांचा विचार करून बेरिंगची निवड आपण केली पाहिजे. परंतु प्लेन बेरिंगपेक्षा अँटी फ्रिक्शन बेरिंगचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये केला जातो. परंतु फ्रिक्शन बेरिंग जे असतील किंवा प्लेन बेरिंग आहे त्यांचासुद्धा गरजेनुसार औषधोपचाराच्या त्या ठिकाणी ज्या काही मशिनरी असतील, औषधाच्या मशिनरी असतील, कापड उद्योगात जिथं आवाजाची शक्यता कमी असते आणि जिथं इतर प्रकारचं लुब्रिकंट जर वापरलं तर तो पार्ट खराब होऊ शकतो किंवा रिॲक्शन होऊ शकते. अशा ठिकाणी मात्र तशा प्रकारच्या बेरिंगचा, प्लेन बेरिंगचा सुद्धा वापर करण्यात येतो. बघा, धन्यवाद. आपल्याला जर त्या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.